गांधींच्या हत्येचा सगळ्यात मोठा राजकीय फायदा जवाहरलाल नेहरूंनी घेतला. प्रथम त्यांनी संपूर्ण सत्ता हातात घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली, कारण त्यांना वाटत होते की संघ सरकारसाठी धोकादायक आहे. यामुळे हजारो स्वयंसेवकांबरोबर त्यांनी संघातील प्रमुख व्यक्तींनाही तुरुंगात टाकले. 30 जानेवारी 1948 ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. एका बाजूला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते, ज्यांना आपली सत्ता आणखी मजबूत करायची होती, आणि दुसऱ्या बाजूला संघ होता, जो आपल्या अस्तित्वासाठी लढत होता. आणि या वादळाच्या केंद्रस्थानी होते संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर, जे गुरुजी म्हणून ओळखले जात होते. गांधींच्या हत्येशी संघाला जोडणारा कोणताही ठोस पुरावा किंवा न्यायालयाचा निकाल नसतानाही देशभरात संघाविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्यात आली. 1 फेब्रुवारी 1948 रोजी मध्यरात्री नागपूरमध्ये गुरुजींना अटक करण्यात आली आणि 4 फेब्रुवारी रोजी काँग्रेस सरकारने संघावर बंदी घातली. हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात टाकण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यालये बंद करण्यात आली. आता संघ कायमचा संपून जाईल असे काँग्रेसला वाटत होते. परंतु तुरुंगातही गुरुजी डगमगले नाहीत. उलट त्यांनी या कठीण काळाचे एका चळवळीत रूपांतर केले. तुरुंगातूनच त्यांनी एका भव्य सत्याग्रहाचे नेतृत्व केले, ज्यात 60,000हून अधिक स्वयंसेवकांनी भारत माता की जयच्या घोषणा देत तुरुंगवास स्वीकारला. या काळात गुरुजींनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेलांना साम्यवादाच्या वाढत्या धोक्याबद्दल माहिती दिली. चीन हळूहळू भारताच्या सीमेकडे सरकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि शिस्तबद्ध राष्ट्रवादी युवकांना चिरडले जात असताना त्याचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा मिळत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. हळूहळू काँग्रेस नेतृत्वातही मतभेद निर्माण झाले. 18 महिन्यांनंतर जुलै 1949 मध्ये ही बंदी उठवण्यात आली, परंतु या अटीवर की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची घटना तयार केली पाहिजे. गोळवलकर गुरुजींच्या लक्षात आले की केवळ एकाच संरचनेवर अवलंबून राहून संघाची वाढ होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी विद्यार्थी, कामगार, शिक्षण, संस्कृती आणि श्रम क्षेत्रांचा समावेश करून संघटनेचा विस्तार केला. याच विचारसरणीतून पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय मजूर संघटना यांसारख्या संघटनांचा उदय झाला. गांधीजींच्या हत्येनंतर काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपवायचा होता, परंतु गुरुजींनी संघावर आलेल्या त्या संकटाचे एका अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि देशव्यापी संघ परिवाराच्या पायाभरणीत रूपांतर केले.